मित्रहो नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एक वाक्य उच्चारलं गेलं होतं आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुनील तटकरे म्हणाले की छगन भुजबळ हे कबड्डीचे खूप चांगले प्लेयर आहेत. आता हे केवळ कौतुक होतं की त्यामागे एखादा राजकीय टोला दडला होता? कारण काही महिन्यांपूर्वी याच भुजबळांनी तटकरे यांच्या घराणेशाहीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दोन्ही नेत्यांमधील बैठकीत खडाजंगी झाल्याच्या चर्चा सुद्धा त्यावेळी रंगल्या होत्या. मग अचानक तटकरेंना भुजबळांच्या कबड्डी कौशल्याची आठवण का झाली? हा जुन्या वादाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न होता का, की राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याचे संकेत आहेत? राजकारणाच्या मैदानात सध्या कबड्डी कोण खेळतंय आणि क्रिकेट कोण? तटकरेंच्या एका वाक्यामागचं राजकारण नेमकं काय आहे याचा सडेतोड आणि खरमरीत आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, आपल्याला माहिती असेल की राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. या वर्धापन दिन कार्यक्रमाला एक भावनिक किनार सुद्धा होती, कारण अजित पवार यांच्याशिवाय साजरा झालेला हा पहिला वर्धापन दिन होता. त्यामुळे अनेकांनी अजित पवार यांची आठवण काढली, पण त्याचबरोबर राजकीय फटकेबाजी करण्याची संधी या कार्यक्रमामध्ये भुजबळ आणि तटकरेंनी काही दवडली नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीला तटकरे काय म्हणाले ते सांगतो आणि नंतर छगन भुजबळ काय म्हणाले ते सांगतो. मित्रांनो, सुनील तटकरे म्हणाले भुजबळ हे कबड्डीत उत्तम चढाई करणारे उत्तम कोपरा रक्षक, मध्यरक्षक आहेत. चवड्यावर पकड कशी करायची हे भुजबळांएवढं कुणाला कळायचं नाही. कबड्डीत आऊट झालेल्या खेळाडूंची रांग लागलेली असते, पण भुजबळ 6वे बाद झाले तरी पहिल्या स्थानावर असतात. ते उत्तम बुद्धिबळपटूही आहेत. मित्रांनो, या अनुषंगात भुजबळ आणि तटकरेंना याच कार्यक्रमात प्रत्युत्तर सुद्धा दिलं. भुजबळ म्हणाले की खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका. पक्षापेक्षा कोण मोठा नाही. मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत. कोणतंही पद हे अळवावरचं पाणी असतं, कधीही निष्ठून जाईल हे सांगता येत नाही. समर्पण ही आपली ओळख असली पाहिजे. ज्या पक्षनिष्ठा आपण अजितदादांच्या चरणी वाहिल्या त्या सुनेत्रा वहिनीच्या चरणी व्हायचं आहे असं म्हणाले. महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांनी सुद्धा कोपरखळ्या मारत तोंडसूक घेतलं. ते म्हणाले मंत्रिमंडळाच्या हे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यावेळी मुंडे यांनी स्वतःचा उल्लेख 12वा खेळाडू म्हणून केला. 12वा खेळाडू म्हणून आपण अजूनही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असल्याचं ते त्यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की धनंजय, तुमचा इशारा आम्हाला समजला आहे, चिंता करू नका. क्रिकेटच्या परिभाषेत रिटायर्ड हर्ट झालेल्या खेळाडूला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याची संधी मिळते. मित्रांनो, या टोलेबाजी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामागचं राजकारण आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र ही आणि दुसरा पर्याय असा ठेवला होता, छगन भुजबळ यांनी स्वतःसाठी राज्यसभेची उमेदवारी मागितली होती आणि आपले पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात मंत्री करावं अशी मागणी केली होती. या 2 मागण्या भुजबळांच्या होत्या, पण या मागण्या काही न बोलता गप्प राहून फेटाळण्यात आलं, जवळपास फेटाळण्यात आलं. कारण राज्यसभेची उमेदवारी अजित पवार गटानं प्रफुल्ल पटेल यांच्या निकटवर्ती असलेल्या राहुल जैन यांना दिली आणि
समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याच्या मागणीकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं. दुसरीकडे मित्रांनो, तटकर यांच्या बाजूने आपण आता विचार करू. सुनील तटकर हे स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी मुलीला पुढे आणलं. आदिती तटकरे आता महिला व बालविकास मंत्री आहेत राज्यामध्ये. महत्वाचं म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या मुलाला दिलं. अनिकेत तटकरे हे विधान परिषद निवडणुकीत रायगड मतदारसंघातून उभे होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांना बिनविरोध निवडून सुद्धा आणलं. घराणेशाहीवर बोलताना भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या एका सभेमध्ये, अंतर्गत सभा होती, म्हणजे पदाधिकाऱ्यांची सभा होती, मीटिंग होती, बैठक होती. तर त्या बैठकीमध्ये तटकरेंना प्रचंड झालं की घराणेशाहीचा वारसा चालवू नका, त्यामुळे पक्ष तोट्यात येईल. आपणच आणि आपल्यालाच सगळं काही पदं मिळाली पाहिजेत, आपल्या घराण्यातल्या सगळ्यांना पदं मिळाली पाहिजेत, असा आग्रह धरू नका. असा आग्रह धरला जात असेल तर पक्षाबद्दल चुकीचा मेसेज लोकांमध्ये जाईल आणि कार्यकर्त्यांनी फक्त काय सतरांच्याच उचलायच्या की काय, त्यांना कुठे संधी मिळणार, असा सवाल भुजबळांनी केला होता. कोणाचंही नाव घेता केला होता. त्यावेळी तटकरेंनी सुद्धा त्यांच्या विधानावर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रसार हे झालं इन कॅमेरा, आतमध्ये जी गुप्त बैठक झाली त्याच्यात झालं, तरी सुद्धा या बातम्या बाहेर फुटल्याच. एवढंच नव्हे तर भुजबळ यांनी सुद्धा प्रसार माध्यमांसमोर या गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त केली होती की तटकरे हे स्वतःकडेच पद किंवा स्वतःच्या घराण्याकडेच पद ठेवतात, त्या पदावर ते चिकटून राहतात. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, शिंदे सेना सुद्धा तटकर यांच्या या गोष्टीबद्दल नाराज आहे. याच्याबद्दलचा मी व्हिडिओ 3 दिवसापूर्वी पोस्ट केलेलाच होता. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर मला कळेल की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सर्व काही अलबेल नाहीये. महत्वाचं म्हणजे प्रसार माध्यमांसमोर बोलताना ज्यावेळी भुजबळ यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता तटकर यांच्या घराणेशाहीबद्दल, त्यावेळी ते म्हणाले होते की मी स्वतः कबड्डीपटू आहे. कबड्डीपटू असणं म्हणजे काय? कबड्डीमध्ये जसा जो चढाई करायला येतो त्यावर त्याचा पाय ओढतात, त्याला धरतात आणि त्याला आउट करतात, त्याचप्रमाणे मी कबड्डीपटू आहे, म्हणजे मी कोणाचाही पाय धरून त्याला मागे ओढू शकतो, असं भुजबळांचं म्हणणं होतं. त्यालाच अनुसरून वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये तटकरेने हे विधान केलं की भुजबळ कसे कबड्डीपटू आहेत, भुजबळ कसे उत्कृष्ट चढाई करतात, भुजबळ कसे सिने कलाकार आहेत. भुजबळांनी महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे भुजबळांनी एका पिक्चरमध्ये काम सुद्धा केलेलं आहे. त्यामध्ये सिने कलाकार आहेत, सिने निर्माते सुद्धा आहेत. तर त्याचा उल्लेख तटकरेंनी केला. याच्या मागचा तटकर यांना उत्तर देताना भुजबळांनी जे विधान केलं की राजकारणात कधी खेळ आणू नका, खेळाचं राजकारण करू नका वगैरे वगैरे. तर याचा अर्थ असा होता की तुम्ही कुठेतरी आता शहाणे व्हा, असा त्याचा अर्थ होता. तटकर यांनी प्रफुल्ल पटेल यांना फुटबॉलपटू म्हटलंय. आता याचा विधानाचा अर्थ असा आहे की फुटबॉल ज्याप्रमाणे आपण पायानं उडवून देतो, तसं जो व्यक्ती प्रफुल्ल पटेल यांना नको असतो त्यांना ते लाथ मारून दुसऱ्या पक्षात टाकून देतात, असा त्यांच्या विधानाचा अर्थ होता. आता तटकर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत जे हे विधान केलं, त्या विधानाचा असा अर्थ लावताना प्रफुल्ल पटेल यांनी नेमकं कोणाला असं केलं होतं ते तटकर यांनाच माहिती आणि प्रफुल्ल पटेलांनाच माहिती, कारण त्यांच्या दोघांच्याच गोष्टी असतात, त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा माहिती नसतात. महत्वाचं म्हणजे हे सगळं झाल्यावर सुनेत्रा पवार यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सगळ्यांनी व्यवस्थित राहा असा सल्ला दिला. मजबुरीने काय म्हणतात, एक परस्परांशी मनभेद असता कामा नये, तरच पक्ष पुढे जाईल. मित्रांनो, सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे या पक्षाची धुरा गेल्यापासून आपल्याला माहित असेल की पक्षाची नाजूक अवस्था झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर घराणेशाही वगैरे अशा गोष्टींना फाटा देऊन जर फक्त राजकारण आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पक्षाचं कसं भलं होईल
हे जर पाहिलं तर अजित पवार गटाला पुढे काहीतरी भविष्य आहे असं वाटतं. कारण भाजप तर तुम्हाला माहिती आहे शिंदे सेनेला बहुतांशी संपवलंय. तुम्ही रायगडमध्ये पाहू शकता. रायगड विधान परिषद निवडणुकी ज्यावेळी झाली त्यावेळी तटकरे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदे सेना यांच्यामध्ये परस्पर भांडणं लावून भाजप मोकळा झाला आणि तिथं अजित पवार गटाला मोठा करण्याचा भाजपने प्रयत्न केला. आता त्यांना मोठा करण्याचा प्रयत्न का केला तर अजित पवार गट काय फार मोठा त्यांना त्रासदायक नाही जसं शिंदे सेना आहे. त्यामुळे त्याला मोठं करून ते किती मोठे होणार हे भाजपला चांगलं माहिती आहे, पक्क माहिती आहे. कारण त्यांच्या अंतर्गत भांडणं खूप आहेत. त्यामुळे भाजपनं त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. शिंदे सेनेला मोठं करण्याचा प्रयत्न जर केला असता तर ते डोक्यावर बसले असते. त्यामुळे भाजपने अजित पवारांचा काटा वापरून तो काटा शिंदे सेनेला टोचला. मित्रांनो, हे संपूर्ण गोष्ट जर पाहिली तर तुम्ही मला सांगा की तटकरे नेमके कोणत्या खेळाचे खेळाडू आहे. मी तुम्हाला याचं उत्तर शेवटी देणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी एक मी तुम्हाला आवाहन करतो. मित्र हो, माझ्या चॅनेलवरील स्वतंत्र आणि सखोल पत्रकारिता टिकवून ठेवण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपले व्हिडिओ हे निपक्षपाती असतात. कोणत्याही पक्षाच्या ध्येय धोरणाशी कोणत्याही पक्षाशी आपल्याला देणं घेणं नाही. एखादा पक्ष नालायक असेल आणि तो एखाद्या ठिकाणी बरोबर असेल तर चालतो आणि एखादा पक्ष नेहमी चुकीचा वागत असेल, अगदी ढोंगी असेल, झोपी गेलेला असेल आणि तो अचानक जागा झाला काहीतरी करतोय लोकांसाठी तर त्याची सुद्धा तळी उचलतो. कारण आपण एवढे मोठे नाहीत की आपल्याला कोणी मॅनेज करण्याचा प्रयत्न करील आणि आपल्याला एवढं मोठं व्हायचं सुद्धा नाही की आपल्यापर्यंत कोणाच्या धमक्याचे फोन येतील किंवा कोणा आणि काय करायचं असेल. आपल्याला आहे तेवढं राहायचं आहे, फार मोठं व्हायचं नाही. कारण फार मोठं झाल्यावर मग राजकीय भूमिका हळूहळू होतात, माणसाची मनोवृत्ती बदलत जाते आणि मग चला आपण ह्याच पक्षाची तळी उचलत राहू अशी एक मनोवृत्ती तयार होते. तशी आपली काय आपल्याला मनोवृत्ती तयार करायची सुद्धा नाही आणि आपल्याला मॅनेज सुद्धा व्हायचं नाही. तर मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर स्वतंत्र आणि सखोल पत्रकारिता टिकवून ठेवण्यासाठी नुकतीच यूट्यूब मेंबरशिप मी सुरू केले. तुम्हाला माझं काम जर आवडत असेल तर मेंबर बनून विचारमोती ग्रुपच्या या प्रवासात आपण सहभागी व्हा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी मगाशी प्रश्न विचारला होता या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवार गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जे परस्परांना कुठल्या खेळाचे खेळाडू आहे तसं जे एकमेकांचा उल्लेख केला त्याच्यात सुनील तटकरे कोणत्या खेळाचे खेळाडू वाटतात तर मी सांगेन की ते क्रिकेटपटू वाटतात. कारण क्रिकेटमध्ये आपल्या अंगावर आलेला चेंडू जसा आपण बॅटने टोलवतो तसं त्यांनी अनेक आरोपांना या वर्धापन दिन कार्यक्रमात टोलवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.